श्रीराम. आता आपण 137वा श्लोक पाहणार आहोत. हा श्लोक ऐका. श्लोक असा आहे: जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनी गेले, परी जीव अज्ञान तैसे चिठेले, देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना, सुने ठेवणे मीपणे आकळेना. श्रीराम. समर्थांनी मागच्या श्लोकामध्ये आपल्याला ज्ञानाचं पहिलं लक्षण अभय हे सांगितलेलं होतं. द्वैत नाही तर भयही नाही हा सिद्धांत त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला मांडून दाखवलेला होता. हे अखिल विश्व जे निर्माण झालेलं आहे त्यामध्ये एकच एक परब्रह्म तत्व आहे. आणि ते तत्व कसं आहे तर एकच एक तत्व आहे. हे सर्वम खल्विदम ब्रह्म हे वेदवाक्य जे आहे, हे उपनिषदातलं जे वाक्य आहे ते वाक्य हा गुरूंनी केलेला उपदेश असतो. तसंच आणि रे जीवा तेच तू आहेस, म्हणजे सर्वम खल्विदम ब्रह्म हे सर्व विश्व हे काय आहे, चैतन्यमय आहे, ब्रह्म आहे. आणि रे जीवा तेच तू आहेस म्हणजे तत्वमसी, तत्वम असी म्हणजे तेच तू आहेस. हे तत्व किंवा हा मंत्र हे कोणी सांगितलेलं असतं तर हे अनेक काळापासून प्राचीन ऋषीमुनींनी, श्रेष्ठ अशा संत सज्जनांनी जीवांना यथार्थ ज्ञानाचा उपदेश हा स्पष्टपणे केलेला आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म आणि तत्वमसी हा मार्ग दाखवलेला आहे. पण काय म्हटलेलं आहे समर्थांनी की जीवा श्रेष्ठ स्पष्ट बोलवून गेले. श्रेष्ठ लोक, मोठी माणसांनी हे सगळं सांगितलंय. परी जीव अज्ञान तैसेची ठेले. अनेक काळापासून अनेक ऋषीमुनींनी जरी आपल्याला संत सज्जनांनी सांगितलेलं असलं तरी जीव कसा आहे तर तो अज्ञानी आहे आणि तो तसाच्या तसा राहिलाय. त्याच्यामध्ये काही फरक पडलेला नाही. कारण काय आहे, लक्षावधीतून एखादा मोक्षार्थ झटतो कधी, आणि झटणाऱ्यातून तत्वता एखादाच ते तत्वतः जे तत्व आहे ते मिळवून घेत असतो. बाकी सगळे जीव कसे असतात की अज्ञानी तैसेची ठेले असे असतात. आणि या जीवांना काय होतं की ब्रह्मतत्व फारसं कळत नाही. कोणी सांगितलेलं त्यांना रुचत नाही. थोडंसं शब्दज्ञान समजलं तरी देखील ते पचत नाही. आणि सर्वांचं सर्वसाधारण कसं असतं की हे नाना रूपधारी विश्व हे जे आहे, अनेक रूपांमध्ये, अनेक नावांमध्ये आपल्याला जे वैविध्य या विश्वामध्ये दिसतं आहे, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये हा आपला जीव गुंतत असतो. आणि प्रत्येक जीव स्वतःला इतरांच्या पेक्षा वेगळा असं समजत असतो. अगदी सूक्ष्मातला सूक्ष्म जरी जीव घेतला तरी त्याचा जन्म झाल्यानंतर, त्याचा उदय झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय भावना असते, मी आहे, मी आहे ही त्याच्यामध्ये भावना असते. हा मीपणाचा जो भाग असतो तो त्या परब्रह्माच्या पासून सुटल्याबरोबर जीव म्हणून जगात जन्माला आल्याबरोबर त्याच्यामध्ये मी आहे हा भाव असतो. आणि तो मी कसा आहे तर मी इतरांच्या पेक्षा वेगळा आहे ही देहबुद्धी त्याला असते. त्याला एक जो कोणचा मिळाला असेल तो देह असतो आणि मी आहे ही त्याला देहबुद्धी असते. आता हा देह म्हणजे मी हेही त्याला वाटतं. तो मी कशाला समजतो तर मी म्हणजे माझा देह. आणि हा देह टिकवण्यासाठी तो प्रचंड आटापिटा करीत असतो किंवा जीवन कलह करीत असतो. म्हणजेच हा जीव जगत असतो, जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या मीपणामुळे त्याच्या ठिकाणी काय येतं तर त्याच्या ठिकाणी शोक येतात, मोह येतो, निरनिराळ्या प्रकारचे भय येतात. त्याला आहाराची गरज पडते, त्याला विश्रांतीची गरज पडते. हे कशामुळे होत असतं तर जीवाला स्वतःला जगायचं असतं आणि त्याला इतरांच्या पासून स्वतःला सांभाळायचं असतं. आणि यातून त्या विकारांपासून त्याची काही सुटका होत नाही. त्यामुळे या जीवनकलहामध्ये तो अनेक कर्म करीत असतो. त्या कर्मांनी तो बांधला जातो. त्याच्या मनामध्ये त्या कर्मांच्या बद्दलच्या फलाशा निर्माण होत जातात आणि हा असा भरकटत जातो. म्हणून समर्थ म्हणतात, परी जीव अज्ञान तैसेची ठेले, देहे बुद्धीचे कर्म खोटे कळेना. की हे देहबुद्धी आहे ही खरी बुद्धी नाही, ही खोटी बुद्धी आहे.
आपण कोण त्याला कळतच नाही. आपण म्हणजे देह नाही हे त्याला समजतच नाही. तो देहाला आपलंच म्हणतो. आणि जुने ठेवणे मीपणे त्या कळेना. म्हणजे असं समजल्यामुळे त्याचे जुनं ठेवणं म्हणजे कोणचं, तो कुठून आलेलं आहे, त्याचा ठेवा कुठला आहे, तर ब्रह्मचैतन्य हे जे चितशक्ती जी आहे हे त्याचं, आणि ती त्याच्याही मध्ये आहे, हे त्याचं जुनं ठेवणं आहे. आणि हेच त्याला समजत नाही, कारण देहबुद्धीमुळे आपल्यामध्ये असलेल्या चैतन्याचा या जीवाला विसर पडतो. आणि म्हणून समर्थ असं म्हणतात की जुने ठेवणे मीपणे कळेना. आता बघा, हे किती सुरेख सिद्धांत हा त्यांनी मांडलेला आहे की सगळी मोठी माणसं स्पष्टपणे सांगून गेलेली आहे. जीवाश्रेष्ठ ते श्रेष्ठ सांगून गेले की परी जीव अज्ञान तैसेची ठेले, देहे बुद्धीचे कर्म खोटे कळेना, जुने ठेवणे मीपणे कळेना. श्रीराम.